हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज करणार आहे मी लोणी. तर त्यासाठी ते 15 दिवसाची साय माझी जमा झालेली होती फ्रीजमध्ये. तिला मी 10-15-20 मिनटं अशी बाहेर काढून ठेवली होती, कारण ती खूपच जरा म्हणजे हार्ड झाली होती, म्हणून म्हटलं जरा सॉफ्ट होईल म्हणून मी 20 ते 20 मिनटं अशी काढून ठेवली होती बाजूला. तर आता व्यवस्थित झाली आहे म्हणून मी ती पातेल्यात काढून घेतली आहे, पाहू शकता. आणि त्यात थोडंसं मी दही टाकलेलं आहे, मिक्स करून घेतलं आहे दही त्याच्यामध्ये, जेणेकरून आपलं लोणी व्यवस्थित निघावं. तर माझ्याकडं हे बॅटर आहे, काय म्हणतात त्याला, बॅटर ते आहे. तर मी यानेच काढणार आहे, म्हणजे पटकन निघते, वेळ पण वाया जाणार नाही. त्यामुळे मी याच्यानेच काढून दाखवणार आहे तुम्हाला. तर सगळी साय मी आता व्यवस्थित अशी स्मूथ करून घेत आहे, जेणेकरून आपलं लोणी पण व्यवस्थित असं पटकन निघावं. आता साय मी सगळी अशी फिरून घेतली आहे, जेणेकरून अशी स्मूथ झालेली आहे, एकदम सॉफ्ट अशी. तर आपलं लोणी पण आता व्यवस्थित निघल. 2-2 मिनटं मी असं फिरून घेत आहे की 5 ते 7 मिनटात माझी लोणी काढून पण झालेलं होतं. तर पाहू शकता, एकदम आता व्यवस्थित साय आपली फिरवून झालेली आहे. तरी पण मी पुन्हा अजून फिरून घेत आहे थोड्या वेळ. एकदम घट्ट अशी झालेली आणि स्मूथ पण झालेली आहे, म्हणजेच आता आपलं लोणी पण तयार व्हायला लागलेलं आहे. आता एकदम व्यवस्थित अशी आपली साय एकदम सॉफ्ट झाली आहे. आता मी थोडंसं पाणी घातलं, तुम्ही पाहू शकता, जास्त पाणी घातलेलं नाही, एकदम थोडं पाणी घातलेलं आहे. आणि लगेच तिथं आपलं लोणी आपल्याला दिसायला चालू झालेलं आहे, म्हणजे आपलं लोणी निघायला लागलेलं आहे. तर आता मी पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे, जेणेकरून लोण्याचा गोळा आपल्या हातात यावा. तर व्यवस्थित असं पुन्हा मी फेटून घेतलेलं आहे एकदा. आणि आता पाहू शकता, आपलं लोणी पूर्ण तयार झालेलं आहे. तर आता आपण ते काढून घेऊया कढईमध्ये. लोणी आपलं काढून झालेलं आहे. आणि आता जे लोणी काढून झाल्यावर खाली जे दूध राहतं त्याचं पण मी पनीर करून दाखवणार आहे. तर सगळं लोणी मी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे कढईमध्ये. तर आता कढईमध्ये काढल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे थंड पाणी टाकून. तर मी थंड पाणी टाकलं आहे फ्रीजमधलं आणि व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे. साय 15 दिवसाचीच होती म्हणून मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. जर तुमची साय जास्त दिवस ठेवलेली असेल तर तुम्ही 2-3 पाण्याने तरी नक्कीच धुवून काढा लोणी. तर व्यवस्थित असं मी लोणी धुवून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. इथे लोण्याचा छान असा गोळा तयार झालेला आहे. तर स्वराला लोणी खायला खूप आवडतं, लोणी आणि साखर. तर मी मला म्हटले, मला दे थोडंसं. आई म्हटलं ठीक आहे, म्हणून त्यातलंच लोणी तिला काढून दिलं. पण खूपच दिलं होतं, म्हटलं नको घसा वगैरे हे होईल जास्त खाल्ल्याने, म्हणून मी त्यातलं कमी केलं आणि थोडीशी साखर टाकून तिला लोणी खायला दिलं. मग ती पण खुश झाली, मध्ये करत होती पण मी तिला शांत बसवत होते. तर इथे कढईमध्ये आता लोणी ठेवून घेतलं आहे, गॅस पण पेटवला आहे. आणि आता लोणी आपले इथं वितळा ठेवलेलं आहे. आणि आता ते राहिलेल्या दुधाचं आपल्याला पनीर करून घ्यायचं आहे. तर पनीर आता कसं करायचं आहे ते पाहू शकता तुम्ही. आता हे दूध जे आहे ना आपलं राहिलेलं खाली, तर त्याच्यामध्ये आता मी विनेगर टाकणार आहे. आपलं ते गरम करायला ठेवलं आहे, गॅस पेटवला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये एक झाकण असं
विनेगर घालून घेतलेलं आहे, जेणेकरून त्यातलं जे पनीर आहे ते साईडला व्यवस्थित निघावं. घालून मी असं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इकडं आपलं तूप पण छान आपल्या कढायला ठेवलेलं आहे. तर तूप कढवताना त्यात मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे, चिमूटभर. आणि त्याचबरोबर एक विलायची ठेचून घातलेली आहे. मिठाने कसं आपलं दाणेदार तूप तयार होतं आणि विलायचीने आपल्या तुपाचा वासही खूप छान येतो. त्यामुळे मी ते मिठाने विलायची घालते. कोणी नागिरीचं पाणीही घालतं, कोणी लवंग घालतं. तर ते तूप आपलं तयार झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही, एकदम व्यवस्थित असं तूप तयार झालेलं आहे. 15 दिवसाच्या साईजचं आपलं छानपैकी पावशेराच्या वर तूप निघालं. इकडं आपलं पनीरसुद्धा तयार झालेलं आहे. तर पनीरमध्ये आपण विनेगर वापरल्यामुळे आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जर पनीरच्या वड्या करायच्या असेल तर तुम्ही फडक्यामध्ये बांधून ठेवू शकता. मला इथे पनीरची भुर्जी करायची होती, म्हणून मी म्हटलं की चाळणीमध्ये चाळून घ्यावं. तर 2-4 पाण्याने मी व्यवस्थित असं पनीर स्वच्छ धुवून घेतलेलं. त्यातला जो विनेगरचा आंबटपणा आहे तो जावा म्हणून मी त्याला 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि नंतर चमच्याने त्याला व्यवस्थित असं पसरवून पाणी निथळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. थोडंसं हाताने वगैरे मी त्याला दाबून घेतलेलं आहे. त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे व्यवस्थित. पाहू शकता तुम्ही. अजून थोडंसं पाणी होतं, ते हाताने निघत नव्हतं, म्हणून थोडंसं मी त्याला आपलं खरड्याचं मॅशर असं त्याने दाबून त्याचं पाणी काढून घेतलं आहे. पाहू शकता एकदम कडक असं झालेलं आहे पनीर. पाणी पण त्यातलं सगळं व्यवस्थित असं निथळलेलं आहे. 5-10 मिनटं त्याला मी असंच ठेवून देणार आहे. आता एकदमच कडक झालेलं आहे. सगळं पाणी त्यातलं निथळलं गेलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही, छान असं पनीर आपलं तयार झालेलं आहे. आणि जर तुम्हाला वड्या करायच्या असेल तर तुम्ही कापडामध्ये व्यवस्थित असं बांधून त्याला ठेवू शकता. इकडे तूप पण आपलं कडवून झालेलं आहे. आता थंड झालं आहे तूप थोडं, तर मी ते आता गाळून घेत आहे.